Hello friends, welcome to our science classroom. Standard 10th, lesson number 6, Animal Classification, Science and Technology. Today we are going to learn about history of animal classification. Okay, आपल्याला या 6व्या धड्यामध्ये ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये प्राण्यांचं वर्गीकरण आपल्याला यामध्ये करायचं आहे. तर त्यांचा इतिहास आपण बघू प्राण्यांच्या वर्गीकरणाचा. ओके, तर कॅन यू रिकॉल सेक्शनमध्ये आपण बघूया व्हिच क्रायटेरिया आर यूज फॉर क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम्स. म्हणजे सजीवांच्या वर्गीकरणासाठी आपण कोणता क्रायटेरिया, कोणत्या मुद्द्यावर आपण त्यांचं वर्गीकरण करत असतो. आपल्याला माहिती आहे वी हॅव स्टडीड द क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन स्टँडर्ड 9th and 8th also. The living organisms present around us are mainly plants and animal. Okay, we have studied the criteria of their classification with the help of following chart. Look at here is a chart of living organisms. काही त्या ठिकाणी आपल्याला फिलअप करायचं आहे. आपल्याला काय आठवते आहे, आपल्याला माहिती आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर क्लासिफाईड इनटू टू ग्रुप, प्रोकॅरियोटिक टाइप ऑफ and eukaryotic type. In prokaryotic type of living organisms are included kingdom Monera. पहिला जो किंगडम आहे मोनेरा, ज्यामध्ये विविध प्रकारचे बॅक्टेरिया येतो. या ठिकाणी लुक ॲट द बॅक्टेरिया हियर, दीज आर इन्क्लुडेड इन किंगडम मोनेरा. ओके, हे आपल्याला समजलं असेल. हे प्रोकॅरियोटिक टाइप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात. आणि दुसरा जो गट आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा यूकॅरियोटिक टाइप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि eukaryotic type of living organisms are also classified into two group. त्यांचं सुद्धा दोन गटामध्ये आपण त्यांचं विभाजन केलेलं आहे. एक आहे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आणि दुसरा आहे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. म्हणजे एकपेशीय सजीव आणि बहुपेशीय सजीव. एकपेशीय सजीवांमध्ये आपण किंगडम प्रोटिस्टा, दुसरा जो किंगडम आहे तो किंगडम प्रोटिस्टा आहे. प्रोटोझोआ या ठिकाणी आपण बघू शकतो. प्रोटोझोआ, अमिबा, पॅरामेशियम हे प्रोटोझोआ आहे. अमिबा अँड पॅरामेशियम्स आर प्रोटोझोआ, सो दे आर इन्क्लुडेड इन द किंगडम प्रोटिस्टा. ओके, हे आपल्याला समजलं. आणि हे युनिसेल्युलर आहे, एकपेशीय सजीव आहे. त्यानंतर मित्रांनो मल्टीसेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं आपण पुन्हा दोन गटामध्ये विभाजन करतोय. ते आहे ऑटोट्रॉपिक म्हणजे विथ सेल वॉल आणि विदाऊट सेल वॉल. विथ सेल वॉल म्हणजे ज्यांना पेशीभित्तिका आहे ते, आणि ज्यांना पेशीभित्तिका नाही आहे ते. पेशीभित्तिका कोणाला नाही आहे? किंगडम ॲनिमलिया. किंगडम ॲनिमल्स जे आहे, ॲनिमल्सची जे सेल असते ते विदाऊट सेल वॉल असतं, त्यांच्या पेशीला पेशीभित्तिका नसते. ओके, किंगडम ॲनिमल. त्यानंतर विथ सेल वॉलमध्ये आपण दोन गटामध्ये त्यांचं आपण वर्गीकरण करतो आहे. पहिलं किंगडम प्लॅन्टी, याच्यामध्ये ऑटोट्रॉपिक आहे. या ठिकाणी काय लिहायचं आपल्याला? ऑटोट्रॉपिक टाईप ऑफ लिव्ह. ऑटोट्रॉप म्हणजे स्वयंपोषी. सर्व प्रकारच्या ज्या वनस्पती असतात, ज्या प्रकाश संश्लेषण करतात, त्यांना आपण ऑटोट्रॉपिक असं म्हणतो. आणि त्यांचा समावेश किंगडम प्लांटमध्ये होतो. ओके, त्यानंतर दुसरा जो किंगडम आहे हेटेरोट्रॉप्स, ज्याला म्हणतो आपण परजीवी किंवा परपोषी, उदाहरणार्थ फंगस. आणि यांचा किंगडम फंगस म्हणून येतोय, फंगाय. ओके, तर हे आपण या ठिकाणी क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा अभ्यास केलेला आहे. ह्या टेबल आपल्याला समजला असेल, कारण हा टेबल आपण यापूर्वी सुद्धा इयत्ता 8वी आणि 9वी मध्ये आपण अभ्यास केला होता. ओके, त्यानंतर आपण बघूया कॅन यू रिकॉल हाऊ द प्लांट्स आर क्लासिफाईड. आपल्याला आठवत असेल वी हॅव स्टडीड द प्लांट्स क्लासिफिकेशन इन लास्ट इयर 9th स्टँडर्ड. इट हेल्प अस टू अंडरस्टँड द डायव्हर्सिटी ऑफ प्लांट अराउंड अस. तुम्हाला आठवते आहे की प्लांट किंगडमचे आहे, वनस्पतीचं जे आपण वर्गीकरण करतो आहे मुख्यतः दोन गटामध्ये करतो आहे, क्रिप्टोगॅम्स अँड फॅनोरोगॅम्स. म्हणजे अपुष्प वनस्पती आणि सपुष्प वनस्पती. आणि क्रिप्टोगॅम्स आर ऑल्सो क्लासिफाईड इनटू 3 ग्रुप, थॅलोफायटा, ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा. ओके, हे आपण बघितलं आहे. पॅनरोगॅम्सचं पुन्हा दोन गटामध्ये करतो आहे, जिम्नोस्पर्म आणि एन्जिओस्पर्म. म्हणजे ज्यांचं बी फळाच्या बाहेर असते आणि दुसरं बी फळाच्या आत असते. मग एन्जिओस्पर्मचं पण आपण दोन गटामध्ये विभाजन करतो आहे, डायकॉटिलिडन आणि मोनोकॉटिलिडन. म्हणजे एक बीजपत्री आणि द्विबीजपत्री अशा पद्धतीचं. मित्रांनो आपण या ठिकाणी अभ्यासलं असेल की डायव्हर्सिटी जी आहे
जैवविविधता जी आहे वनस्पतीमध्ये, प्राण्यांमध्ये, ते आपण या ठिकाणी बघतो आहे. देर आर व्हेरायटी ऑफ ॲनिमल्स अराउंड अस. सम ॲनिमल्स आर टू स्मॉल व्हेअर सम आर टू बिग. सम ॲनिमल्स आर टेरेस्ट्रियल, म्हणजे काही जमिनीवर आढळणारे असतात, काही पाण्यात राहणारे असतात, काही सरपटणारे असतात, काही जमिनीवर चालणारे असतात, काही पाण्यामध्ये पोहू शकतात, तर काही हवेत उडू शकतात. सम ॲनिमल्स हॅव स्केल ऑन स्किन व्हेअर सम हॅव फिदर्स ऑन हेअर. ओके. इन दिस वे देर इज ए ह्यूज डायव्हर्सिटी अमॉंग द ॲनिमल्स टू. ज्या पद्धतीनं वनस्पतीमध्ये जैवविविधता आपल्याला दिसून येते, त्याच पद्धतीनं प्राण्यांमध्ये सुद्धा जैवविविधता आपल्याला दिसून येते. अकॉर्डिंग टू रिसेंट स्टडीज, इस्टिमेटेड नंबर ऑफ ॲनिमल स्पेसीज ऑन अर्थ इज अप्रॉक्सिमेटली 7 मिलियन्स. 7 दशलक्ष इतकी स्पेसीज ज्या आहे प्राण्यांच्या, त्या सध्या अस्तित्वात आहे. It is impossible to study each and every species. However, if group and subgroup of animals are formed, depending upon the similarities and differences, it will make it easy to study. हे आपल्याला माहिती आहे की त्यासाठीच आपण क्लासिफिकेशन करत असतो. म्हणून या ठिकाणी आपण प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो, व्हॉट इज कॉल्ड ॲनिमल क्लासिफिकेशन. व्हॉट इज मीन बाय ॲनिमल क्लासिफिकेशन, म्हणजे प्राण्यांचं वर्गीकरण म्हणजे काय, हे सुद्धा आपण या ठिकाणी बघू. Formation of group and subgroups of animals. Formation of group and subgroups of animals depending upon similarities and differences among animal is called animal classification. ओके, आपल्याला त्याची व्याख्या समजलेली आहे. त्यानंतर आपण इतिहास बघूया. हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. टाइम टू टाइम डिफरंट सायंटिस्ट हॅव ट्राईड टू क्लासिफाय द ॲनिमल्स. आपल्याला माहिती आहे की ग्रीक फिलॉसॉफर ॲरिस्टॉटल वॉज द फर्स्ट टू परफॉर्म द ॲनिमल क्लासिफिकेशन. म्हणजेच ग्रीक जे तत्त्वज्ञ आहे ॲरिस्टॉटल, यांनी पहिल्यांदा प्राण्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. ॲरिस्टॉटल क्लासिफाईड द ॲनिमल्स अकॉर्डिंग टू द क्रायटेरिया लाईक बॉडी साईज, हॅबिट्स अँड हॅबिटॅट. ॲरिस्टॉटल यांनी जे प्राण्यांचं वर्गीकरण केलं, त्यामध्ये त्यांनी शरीराचा आकार, त्यांच्या सवयी आणि राहण्याचं ठिकाण, हॅबिटॅट म्हणजे राहण्याचं ठिकाण, यावरून त्यांनी प्राण्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. परंतु आता जे नवीन डेव्हलपमेंट झालेले आहे विज्ञानामध्ये, त्यांनी त्यामध्ये क्रायटेरिया बदललेला आहे. तर सध्या कोणता क्रायटेरिया आहे? क्लासिफिकेशन प्रपोज बाय ॲरिस्टॉटल इज नोन ॲज आर्टिफिशियल मेथड. बिसाइड artificial method of classification was followed by Theophrastus. ओके, कोणी केलं आहे ॲरिस्टॉटल नंतर? थिओफ्रास्टस, प्लिनी, जॉन रे, लिनियस एट्सेट्रा. Later on, natural system of classification was followed. Natural system of classification was based on various criteria like body organization, types of cells, chromosomes, biochemical properties, etc. आणि यावरून जे नैसर्गिक जे पद्धती आहे वर्गीकरणाची प्राण्यांची, त्यामध्ये हा क्रायटेरिया त्यांनी सांगितलेला आहे की बॉडीची रचना कशी आहे, कोणत्या प्रकारच्या पेशी त्यांच्यामध्ये आहे, क्रोमोझोम्स किती आहे, बायोकेमिकल प्रॉपर्टीज कोणत्या असतात, आणि यावरून क्लासिफिकेशन ठरवल्या जाते. त्याच पद्धतीनं ऑन इव्हॉल्युशन वॉज ऑल्सो ब्रॉट इन टू प्रॅक्टिस. ओके, इट वॉज यूज बाय डॉब्स, हॅन्स्की अँड मेयर. रिसेंटली कार्ल उज हॅज ऑल्सो प्रपोज द ॲनिमल क्लासिफिकेशन. मग आपण हे ॲनिमल क्लासिफिकेशन का करतो, याचा काय फायदा आहे आपल्याला? बेनिफिट ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन बघूया आपण. कोणत्या कारणाने आपण प्राण्यांचं वर्गीकरण करतो आहे, त्यासाठी आपण बघतोय की ॲनिमल कशासाठी त्याचं क्लासिफिकेशन करतो आहे. स्टडी ऑफ ॲनिमल बिकम कन्व्हिनियंट. यामुळे प्राण्यांचा अभ्यास करणं सोपं जाते. स्टडी ऑफ फ्यू ॲनिमल्स फ्रॉम ग्रुप हेल्प टू अंडरस्टँड अबाउट द एंटायर ग्रुप. म्हणजे यामुळे काय होते की आयडिया येतं आपल्याला प्राण्यांचं इव्हॉल्युशन कशी झाली, त्यांची उत्क्रांती कशी झाली, याचा आपण अभ्यास करू शकतो आहे. आणि त्यामुळं काय होतं ते त्यांच्यामधली जे ॲनिमल्स कॅन बी आयडेंटिफाय, त्यामुळे आपण प्राणी ओळखू शकतो आहे. इट इज अंडरस्टँड द रिलेशनशिप ऑफ ॲनिमल विथ अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके, इट हेल्प्स टू अंडरस्टँड द हॅबिटॅट ऑफ ईच ॲनिमल, आणि त्यांचा रोल काय आहे आपल्या पृथ्वीवर, आणि ते कुठे राहतात हे आपण समजू शकतो. आणि ॲडॅप्टेशन्स कोणते आहे याचा सुद्धा आपण अभ्यास या ॲनिमल क्लासिफिकेशनमुळं आपण करू शकतो. मित्रांनो,
आपण या ठिकाणी इतिहास पाहिलेला आहे ॲनिमल क्लासिफिकेशनचा. त्याच पद्धतीनं ॲनिमल क्लासिफिकेशनचा फायदा काय आहे ते पण आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी बघूया ट्रॅडिशनल मेथड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. परंपरागत जी पद्धती आहे प्राण्यांच्या वर्गीकरणाची, तर ही कशावर अवलंबून होती? डिपेंडिंग अपॉन प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ नोटोकॉर्ड. पृष्ठवंशीय की अपृष्ठवंशीय अशा पद्धतीनं प्राण्यांचं वर्गीकरण केलं जायचं. नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स. ओके, नॉन कॉर्डेट्स म्हणजे अपृष्ठवंशीय प्राणी आणि कॉर्डेट्स म्हणजे पृष्ठवंशीय प्राणी. मग नॉन कॉर्डेट्सचे वैशिष्ट्य काय आहे ते आपण या ठिकाणी बघूया. नॉन कॉर्डेट्स ॲनिमल्स बॉडी इज नॉट सपोर्टेड बाय रॉड लाईक नोटोकॉर्ड. जो शरीरामध्ये पाठीमध्ये नोटोकॉर्ड असतो तो यांच्यामध्ये नसतो नॉन कॉर्डेटमध्ये. दुसरं आहे फेरेंजियल गिल स्लिट्स आर ॲबसेंट. तिसरं आहे नर्व कॉर्ड इज प्रेझेंट, इट इज ऑन व्हेंट्रल साईड. ओके, इट इज सॉलिड अँड पेअर्ड. हार्ट इज प्रेझेंट, इट इज ऑन डॉर्सल साईड. म्हणजे हृदय जर असेल तर ते डॉर्सल साईडला असेल. नर्व कॉर्ड जर असेल तर तो व्हेंट्रल साईड असेल. व्हेंट्रल म्हणजे पुढली बाजू, डॉर्सल म्हणजे मागची बाजू. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी बघतो आहे की नॉन कॉर्डेट्स आर क्लासिफाईड डिवायडेड इंटू 10 फायला. म्हणजे नॉन कॉर्डेटचं 10 फायलममध्ये आपण वर्गीकरण करतो आहे. ते कोणते कोणते फायलम्स आहे ते आपण या ठिकाणी बघूया. प्रोटोझोआ, पोरीफेरा, सिलेंट्राटा, निडारिया, प्लॅटीहेल्मेंथिस, ॲस्केलहेल्मेंथिस, एनेलिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकायनोडर्माटा अँड हेमिकॉर्डाटा. दीज आर द 10 फायला दॅट आर इन्क्लुडेड इन नॉन कॉर्डेट्स. ओके, आपण या ठिकाणी नॉन कॉर्डेट्स म्हणजे अपृष्ठवंशीय प्राण्यांचे वैशिष्ट्य बघितले आणि नॉन कॉर्डेटचं रूपांतर किंगडम ॲनिमल त्यांचं फायलम आपण या ठिकाणी नॉन कॉर्डेट्समध्ये आपण त्यांचं डिव्हिजन करतो आहे आणि नॉन कॉर्डेटचे परत आपण 10 फायलम आपण या ठिकाणी बघतो आहे. मग कॉर्डेट्सचं काय वैशिष्ट्य आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी बघूया. कॉर्डेट्स जे आहे ज्यांना पृष्ठवंशीय प्राणी म्हणतो आपण, त्यांचं वैशिष्ट्य आहे बॉडी इज सपोर्टेड बाय नोटोकॉर्ड. म्हणजे जे कॉर्डेट्स ॲनिमल आहे, पृष्ठवंशीय प्राणी आहे, त्यांच्या बॉडीमध्ये एक नोटोकॉर्ड असतो जो बॉडीला सपोर्ट करतो, सहाय्य करतो, मदत करतो. ओके, फॅरेंजियल गिल स्लिट आर अँड ऑर लंग्स आर प्रेझेंट फॉर रेस्पिरेशन. लंग्स ऑर फॅरेंजियल गिल्स फॉर रेस्पिरेशन हे प्रेझेंट असते. तिसरं वैशिष्ट्य आहे नर्व कॉर्ड इज प्रेझेंट ऑन डॉर्सल साईड. म्हणजे नर्व कॉर्ड जो असतो तो मागच्या बाजूला असतो, डॉर्सल साईड ऑफ बॉडी, आणि इट इज ऑल्सो हॉलो. हॉलो म्हणजे पोकळ असतो तो. त्यानंतर चौथा मुद्दा आहे वैशिष्ट्य यांचं, हार्ट इज प्रेझेंट ऑन व्हेंट्रल साईड ऑफ बॉडी. हृदय जे आहे ते पुढील बाजूला प्रेझेंट असते. मग नोटोकॉर्ड म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय नोटोकॉर्ड? Notochord is a long rod-like supporting structure present on dorsal side of animal body. It keeps the nerve tissue isolated from remaining body. Nerve tissue जो आहे तो त्यामुळं आयसोलेट राहतो, वेगळा राहतो इतर बॉडीपेक्षा. लुक ॲट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ कॉर्डेट्स. या ठिकाणी कॉर्डेट्स ॲनिमल या ठिकाणी दिसते आहे. माउथ गिल स्लिट आहे, नर्व कॉर्ड दिसते आपल्याला, नोटोकॉर्ड दिसतो आहे, मसल्स आहे, टेल फिन आहे, ॲनस पण आपल्याला या ठिकाणी माउथ प्लस ॲनस या ठिकाणी दिसते आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी बघूया ऑल कॉर्डेट्स ॲनिमल. जसं नॉन कॉर्डेटचे 10 फायलम होते आहे, तर ऑल कॉर्डेट्स ॲनिमल सर्व जे पृष्ठवंशीय प्राणी जे आहे आर ग्रुप टुगेदर इन ए सिंगल फायलम अँड द नेम ऑफ फायलम इज द सेम फायनल कॉर्डाटा. कॉर्डेटचं सर्व जे एकच फायलम आहे त्या फायलमचं नाव आहे कॉर्डाटा. धिस फायलम हॅज बीन डिवायडेड. म्हणजे हा कॉर्डाटा जो फायलम आहे पुन्हा 3 गटामध्ये सब फायलममध्ये त्याचं वर्गीकरण केले जाते. पहिला जो आहे युरोकॉर्डाटा, सेफॅलोकॉर्डाटा अँड व्हर्टेब्रेटा. सब फायलम व्हर्टेब्रेटा, मग यांच्यामधला जो सब फायलम व्हर्टेब्रेटा आहे हॅज बीन फर्दर डिवायडेड इंटू 6 क्लासेस. क्लास सायक्लोस्टोमाटा, क्लास पिसेस, क्लास ॲम्फिबिया, क्लास रेप्टिलिया, क्लास एव्ज अँड क्लास मॅमेलिया. तर इतकं यांचं वर्गीकरण केलं जातं. म्हणजे कॉर्डेट्स जे असतात ॲनिमल्स त्यांचं 3 गटामध्ये विभाजन होतं सब फायलममध्ये. कोणते कोणते? युरोकॉर्डाटा, सेफॅलोकॉर्डाटा अँड व्हर्टेब्रेटा. आणि हा व्हर्टेब्रेटाचं सब फायलम व्हर्टेब्रेटाचं पुन्हा 6 क्लासेस आहे. सायक्लोस्टोमाटा, पिसेस,
ॲम्फिबिया, रेप्टिलिया, एव्ज अँड मॅमलिया. ओके, तर अशा पद्धतीनं या ठिकाणी एक चार्ट आहे कन्व्हेन्शियल सिस्टीम ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन, जी सध्या आपण अभ्यासतो आहे. किंगडम ॲनिमलिया म्हणजे ॲनिमल्स, सर्व प्रकारचे ॲनिमल्स यामध्ये समाविष्ट होते. सब किंगडम नॉन कॉर्डेटा आणि सब किंगडम कॉर्डाटा. सब किंगडम नॉन कॉर्डाटाचे फायलम 10 फायलम आहे. प्रोटोझोआ, पोरिफेरा, निडारिया, प्लॅटीहेल्मिन्थिस, ॲस्केलहेल्मिन्थिस, ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकायनोडर्माटा अँड हेमिकॉर्डाटा. दुसरा आहे सब फायलम सब किंगडम कॉर्डाटा. बघा, किंगडम ॲनिमल, सब किंगडम कॉर्डेट्स आणि फायलम कॉर्डाटा. त्याचे 3 भाग येतो आहे, इरोकॉर्डाटा, सेफायलोकॉर्डाटा अँड व्हर्टेब्रेटा. मग सब फायलम व्हर्टेब्रेटाचे 6 क्लासेस होतात, 6 वर्ग येतात. सायक्लोस्टोमाटा, पिसेस, ॲम्फिबिया, रेप्टिलिया, एव्ज अँड मॅमेलिया. ओके, तर आपण दिस सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन वॉज इन प्रॅक्टिस टिल नाऊ. सध्यासुद्धा आपण याचाच अभ्यास करतो आहे आणि हीच सिस्टीम आपण अभ्यासतो आहे. ओके, ॲट प्रेझेंट अकॉर्डिंग टू द 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन बाय रॉबर्ट व्हिटाकर. आपल्याला माहिती आहे की पंचसृष्टी पद्धत जी आहे रॉबर्ट व्हिटाकर यांनी जी आपल्याला दिलेली आहे, त्यानुसार ऑल मल्टीसेल्युलर ॲनिमल्स आर इन्क्लुडेड इन किंगडम ॲनिमलिया. This system of classification is based upon the criteria like body organization, body symmetry, body cavity and germinal layer segmentation etc. ओके, तर आपण हा जो इतर अभ्यास आहे तो दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण करूया. ओके, ठीक आहे आपण. ओके.